माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। काल लक्ष्मण हाके यांची अहिल्यानगर जिल्ह्यात सभा होती आणि या सभेला जाताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना घडली होती। नेमकी या हल्ल्याबाबत त्यांच्याकडे आता आणखी काय माहिती आली आहे ती पहिल्यांदा जाणून घेणार आहोत। नेमका कोणाकडून हा हल्ला करण्यात आला, ते लोक कोण आहेत, काही तुम्हाला त्याबाबत माहिती समजली का? हा खरं तर दळवी नावाचा कोणतरी कार्यकर्ता आहे, त्याचे फोटो वगैरे आता आमच्याकडे आलेले आहेत आणि हा कार्यकर्ता शरद पवारांचा कार्यकर्ता, शरद पवारांबरोबर त्यांचा फोटो आहे, नगरचे खासदार लंकेंबरोबर फोटो आहे, प्रवीण गायकवाडांच्या बरोबर हा बसलेला कार्यकर्ता दिसतोय आणि फोटो आहे म्हणून ते असं नाही मला म्हणायचं, पण ह्यांची क्रोनॉलॉजी बघितली तर आम्ही डे 1 दिवसापासून शरदचंद्रजी पवारांनी ज्या मनोज जरांगेंना रसद पुरवली, मनोज जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा दिला, त्याला आमचा विरोध होता आणि हा आमचा तात्विक विरोध आहे। ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गानं उपोषणं करतोय, आंदोलनं करतोय। रिॲक्शन म्हणून अलीकडच्या कालावधीमध्ये आम्ही काही आक्रमक परखडही बोलत गेलोय। याचा अर्थ आम्ही कुठल्या गोष्टींना सुरुवात नाही केलेली आणि त्या आरोपीनं काल आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपीनं परत प्रेस केली आणि तो असं म्हणतोय की आमच्या माता भगिनीपर्यंत लक्ष्मण हाके खालच्या पातळीवर बोलला। अरे मी शाहू महाराजांचं आंतरजाती विवाहाचं एक फक्त उदाहरण मी दिलं होतं, मी कुठली गोष्ट आणि घटना तर केलेली नव्हती। तुम्हाला शाहू महाराज कधी समजणार? शरद पवारांना शाहू महाराज समजले नाहीत किंवा ही तुमची जी राष्ट्रवादीची पिल्लावळ आहे त्यांना शाहू महाराज, फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाहीत। तुम्हाला समजायला अजून 100 वर्षे जावी लागतील। त्यामुळं नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं, नाव बहुजनांचं घ्यायचं, ब्राह्मणांची भीती आम्हाला घालायची आणि याने मात्र सत्ता कमवायची। सत्तेमधनं कारखाने, मोठमोठ्या सिटीज, मोठमोठे व्यवसाय, मोठमोठ्या बँका, मोठमोठ्या खाजगी कारखाने, परत सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता। आम्ही महाराष्ट्राला ओरडून आतडी तुटूस्तर ओरडून सांगतोय की तुम्ही ज्या माणसांना मतदान करताय, तुम्ही ज्या माणसांना आत्तापर्यंत नेतं मांडलं, आमदार खासदार बनवलं, महाराष्ट्राचं नेतं केलं, त्या माणसांनी मात्र महाराष्ट्रातल्या बहुजनांचं अंतकरण कधी समजून घेतलं नाही। म्हणजे काल अहिल्यानगर येथे जो हल्ला झालाय तो हल्लेकरू ते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील, शरद पवार आणि इतर लोकांचे समर्थक आहेत असा तुमचा दावा आहे? फोटोच आहेत ना, डायरेक्ट फोटोच मिळालेत ना। त्यामुळं हा माणूस कोण आहे काय आहे माहिती आहे ना, शासनानं काढावं ना त्याचं सगळं हे। आणि हल्ला केलाय तो भयंकर हल्ला आहे। गाडीच्या काचा फोडणं सोडा, माझ्या गाडीवरती, माझ्या एवढ्या एक फुटाच्या अंतरावरती त्यानं माझ्या गाडीवर हल्ला केला। माझ्यात इथं बसण्याऐवजी तो मागच्या काचेवर बसला। 10 सेकंद जर आमची गाडीनं पिकअप घेतला नसता तर माझ्या या भागावरती तो 4 फुटाचा बांबू होता। तुम्ही पोलिसांना घाबरत नाही? माझ्याकडं शस्त्रधारी पोलीस आहेत, 2 गाड्या होत्या पोलिसांच्या, म्हणजे वर्दीची यांना भीतीच उरली नाही। माझी मुख्यमंत्री महोदयानं माझं सांगणं आहे, तुम्ही संरक्षण देताय, पण संरक्षण दिल्यानंतर हल्लेखोरांनी एक हल्ला झाला की परत दुसरा हल्ला करायला 4 जण तयार होत आहेत। हल्ला झाल्यानंतर त्या हल्लेखोरांचं पुढं काय झालं याचं आम्हाला उत्तर द्या ना। नांदेड जिल्ह्यातल्या हल्लेखोरांचं काय झालं? पुण्यातल्या हल्लेखोरांचं काय झालं? आता नगरमधल्या हल्लेखोरांचं काय होणार? नवनाथ वाघमारेंची गाडी जळली, त्याच्यानंतर 1 तासात तो आरोपी बाहेर आला आणि त्याच्या गळ्यामध्ये हार घातला गेला। परत ते पवन करवर नावाचा आमच्या सहकार्यावर हल्ला झाला। अजून बीडच्या एसपींना ते आरोपी सापडलेले नाहीत, ते विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आहेत। माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही संरक्षण देताय, एवढ्यावर थांबून चालणार नाही। ज्या आरोपींनी अशा पद्धतीचं कृत्य केलंय त्यांना तुम्ही काय कलमं लावली, त्यांना काय शिक्षा झाली, नाहीतर पुन्हा अजून आम्हाला अशा हल्ल्यांची संख्या वाढत जाणार आहे आणि यात आमचा बळी जाऊ शकतो। आमचा बळी गेला तर महाराष्ट्र शासन या गोष्टीला जबाबदार असेल। तुम्ही म्हणताय की आत्तापर्यंत 9 हल्ले झालेत, हल्ल्यांची संख्या वाढते, तुमच्या कार्यकर्त्यांवर, समर्थकांवर हल्ले होत आहेत, तुमच्यावर हल्ले होत आहेत, गाड्या जाळल्या जात आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील काल म्हणतायत की तुम्ही प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाड्या फोडताय। मनोज जरांगे हा मनोरुग्ण आहे। मनोज जरांगे बोलल्यानंतर मला वाटतंय 15व्या-20व्या मिनिटालाच आरोपी पकडलेले आहेत आणि ते आरोपी कोण आहेत ते त्या मनोज जरांगेंना विचारा। मनोज जरांगे बोलला की नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणारा त्याचा मेहणा होता, लगेच 1 तासात पोलिसांनी पकडला, तो जरांगेचा समर्थक होता। आणि जरांगे तू एवढा बावळट कसा आहे? अरे दादा, आजपर्यंत 9 हल्ले झाले, त्यातले आरोपी कोण आहेत बघ ना, आणि पोलीस संरक्षणामध्ये आम्ही कशी आमची गाडी फोडू शकतो? त्यामुळं हा मनोरुग्ण आहे,
चौथी नापास आहे. याला संविधान, आरक्षण, पॉलिसी काही देणं घेणं नाही. दुर्दैव या गोष्टीचं आहे. ज्या महाराष्ट्रातल्या आमदारांनी, खासदारांनी आमच्या मतावरती इथली राजसत्ता भोगली, महाराष्ट्र वरबाडून खाल्ला, कारखानदारी निर्माण केली, या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला आजही शोषित, पीडित, प्रतारित माणसांना आजही आरक्षणासाठी मागण्या कराव्या लागतात, बजेटसाठी मागण्या कराव्या लागतात, स्कॉलरशिपसाठी मागण्या कराव्या लागतात. अजूनही इथला ओबीसी बांधव, SC ST बांधव सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आजही त्यांना घर उपलब्ध होत नाही. आणि यांनी तोपर्यंत आमचं बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आरक्षण, मंडल आयोगाच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण आज परत ह्या राज्यकर्त्या जमातीने आमचं परत हिसकावून घेतलं आहे. हे आम्ही मांडतोय. आणि शरद पवार आणि राष्ट्रवादीची पिलावळ फुले शाहू आंबेडकरांचं ऊट सूट नाव घेती. त्या आरोपीनं काल सांगितलं की लक्ष्मण हाके आंतरजातीय विवाहाबद्दल, आमच्या माता भगिनीबद्दल असं बोलला, तसं बोलला. अरे मी नुसतं बोललोय. अरे शाहू महाराजांनी हे बोल एवढे समाजसुधारक नव्हते, करते समाजसुधारक होते शाहू महाराज. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह घडवले 100. शाहू महाराज कळायला तुम्हाला 100 वर्ष जावी लागतील. शरदचंद्रजी पवार, जयंत पाटलांवर शिवी दिली गेली, त्या शिवीचं आम्ही समर्थन नाही करत. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन लावला, पण ओबीसीच्या कार्यकर्त्याचे हात मोडून त्याच्या गळ्यात बांधले गेले, त्याच्या डोक्यात वार झाले, त्याबद्दल तुम्ही एक फोन नाही केला. म्हणजे आम्ही फक्त मताला दिसतो तुम्हाला. निवडणुका आल्या की शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार आमच्या दारात, वाड्यावर, वस्त्यावर खेटे घालतात. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या दारात जर तुम्ही याल तर याचं ऑडिट आणि याचा जबाब नाही जर ओबीसीने विचारला तर नाव दुसरं. आता आम्ही पण ओबीसी बांधवांना एक करणार आणि ओबीसी बांधवांना आपला शत्रू कोण आहे हे या महाराष्ट्रात दाखवणार. ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या, ब्राह्मणांच्या विरोधामध्ये चळवळ, त्या ब्रिगेडीनी चळवळ उभी केली. आणि आमच्या बहुजनांच्या मताच्या जोरावरती तुम्ही गब्बर झाला काय, महाराष्ट्र ओरबाडून खाल्ला काय तुम्ही. आम्ही ओबीसी एक होणार आणि आम्ही तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देणार. तुम्ही म्हणताय की ज्या लोकांनी काल तुमच्यावर हल्ला केला त्या हल्लेखोरांचे फोटो शरद पवार, निलेश लंके, प्रवीण गायकवाड यांच्यासोबत आहेत. जरी फोटो असले तरी या लोकांनी त्यांना हल्ला करायला सांगितलं असं तर होऊ शकत नाही. मग धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला हल्ला करा, वाल्मिक कराड किंवा त्यांचे जे आरोप आहेत त्यांना सांगितलं होतं का? त्यांचा का राजीनामा घेतला? मला त्या हे प्रकरण जोडायचं नाही मला. पण तुम्ही राजकीय नेते आहात ना. अरे मी काही वैयक्तिक पर्सनल त्या माणसाचा माझा काय बांधाला बांध रेटायचा आहे का? मी ओबीसीची चळवळ. तुमचा आरोप असा आहे की या हल्ल्याचं समर्थन ते लोक करतायत किंवा ह्या हल्ल्यामागं शरद पवार, प्रवीण गायकवाड, मनोज जरांगे पाटील, निलेश लंके आहेत. बघा ना, सगळी क्रोनॉलॉजी बघा. तुमचा आरोप आहे का ह्या हल्ल्यामागे? आरोप आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून राजेश टोपेचा आम्ही पराभव केलाय. ज्या राजेश टोपेनं जरांगेच्या म्हणजे काल अहिल्यानगर मध्ये तुमच्यावर जो हल्ला झालाय त्या हल्ल्यात शरद पवार, निलेश लंके, प्रवीण गायकवाड, मनोज जरांगे पाटील हे समर्थन करतील त्या हल्ल्यात? हे सगळे एका कुळातले आहेत ना. ह्यांचा सगळ्यांचा विचार एक आहे ना. त्यांचे फोटो आहेत ना. बरोबर बसलेले फोटो आहेत. असे जाता जाता कुठं तर काढलेला असा नाही फोटो तो. त्यामुळं हे हल्लेखोर यांच्या सांगण्यावरून तुमचा हल्ला. अरे आमचा आरोप आहे ना, चौकशी व्हावी. आमचा आरोप आहे. थेट शरद पवारांनी लक्ष्मण हाकेंवर हल्ला करण्यासाठी ती लोक पाठवले असं म्हणणं आहे तुमचं? अहो त्यांच्याबरोबर फोटो आहे, त्यांचे कार्यकर्ते. फोटो तुमच्याबरोबर देखील अनेक लोकांचे फोटो असू शकतात. उद्या एखाद्याने तुमच्याबरोबर फोटो काढला आणि चुकीचं कृत्य केलं, मग ते तुम्ही सांगितलं असं तर होत नाही. अहो असं होतच नाही. मला तेवढा सेन्स आहे ना. मी पण सार्वजनिक जीवनात काम करतो. पण इतर लोकांना तुम्ही म्हणता ना तुमचा समर्थक आहे, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. मग आता आम्ही नाही का म्हणायचं? आम्ही तो न्याय नाही का लावायचा? ह्यांना बळ एवढं येतं कुठून? अरे 2 पोलिसांच्या गाड्या, 12, 13, 14 पोलीस, वेपनधारी पोलीस माझ्या बरोबर आहेत, तरी तुम्ही आमच्यावर हल्ला करताय. एवढं बळ कुठून येतं? त्यामुळं सरळ आहे ना. ज्याच्या मागं खासदार आहे, ज्याच्या मागं शरदचंद्रजी पवार आहे, ज्याच्या मागं प्रवीण गायकवाड आहे, ज्याच्या मागं रोहित पवार आहे, ते करणार ना हल्ले. आणि मग माझ्यावर जर असा हल्ला होत असेल तर गावगाड्यातल्या ओबीसीची काय अवस्था? म्हणजे तुमचं असं स्पष्ट मत आहे की तुमच्यावर जे हल्ले होत आहेत आणि जे लोक हल्ले करतायत ते पवार कुटुंबाशी संबंधित लोक आहेत. बघा ना, सगळे काढून बघा ना तुम्ही. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बघा. मनोज जरांगेचे समर्थक आहेत, पुण्यातले समर्थक कोण आहेत ते बघा. त्या लोकांचं पुढं काय झालं ते आम्हाला सांगा. नुसतं संरक्षण देऊन काय होणार? एक हल्ला झाला की पुढं 10 जण हल्लेखोर तयार होतात. मी घरातून बाहेर पडलं की मी कुठल्या ठिकाणी आहे ना आत्ता कुठं पोचलोय. काल मी त्या नगर बायपासला माझ्यावर हल्ला झाला. अगोदर मला ह्या उरळी कांचनच्या पुढं ब्लॅक बोलेरो गाडीमधून माझा पाठलाग केला गेला.
मी माझ्या पोलिसांनाही दाखवलं की एक गाडी आपला पाठलाग करते, बराच वेळ झालं, पण आमच्या गाड्या एवढ्या फास्ट पुढे निघून गेल्या, ती गाडी मागं पडली, पुन्हा जाऊन आम्हाला नगर बायपासला आमच्यावरती तुमची रेकी केली जाते. रेकी केली जाते. हेच सांगतोय मी तुम्हाला. ज्या दिवशी आम्ही निरालोणमध्ये माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी 3 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा माघारी येत असताना पुन्हा दिवे घाटामध्ये हल्ला झाल्याचा प्रयत्न झाला. मी कुठं आहे, मी कुठं जातोय, या सगळ्या गोष्टींची रेकी केली जाते. मोठं पोलीस संरक्षण, मुख्यमंत्र्यांना संरक्षण काय करणार? संरक्षण घेऊन काल माझा जीव वाचला असता का? आज 13-14 पोलीस कर्मचारी माझ्याबरोबर होते. 10 सेकंदाचा जर मला उशीर झाला तर माझ्या या भागावरती त्या बांबूचा फटका बसत होता. काय झालं असतं काल? काय करायचं? पोलिसांना घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहोत. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सरकारने जे पोलीस संरक्षण तुम्हाला दिले ते फक्त दिखाव्यासाठी दिलंय, त्याचा फायदा काय होत नाही? आता बघा ना, 2 पोलिसांच्या गाड्या असताना सुद्धा माझ्यावर हल्ला होतो. काय बोललं पाहिजे मी? आणि तेवढं त्यांचं डेअरिंग होतं. त्यांना कायद्याची वर्दीची भीतीच नाही ना, कारण तुम्ही आरोपीला अटक करून त्याला शिक्षाच देत नाही ना. त्यामुळे मग कायद्याचं राज्य आहे की नाही राज्यात? कायद्याचा धाकच नाही, भीतीच राहिली नाही. पवन करवरचे दोन्ही हात मोडून गळ्यात बांधलेत त्याच्या. आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. रॉड टाकलेले आहेत त्याच्या सगळ्या हातांमध्ये. त्याचा आरोपी अजूनही अटक झालेला नाही. मग पुढचा माणूस कशावरून हल्ला करणार नाही आमच्यावर? त्यामुळं कायद्याचा धाक उरला नाही महाराष्ट्रामध्ये, एवढं मी बोलतो. काय सरकारला काय तुमच्याकडून विनंती केली जाईल? हल्ले होत आहेत, तुम्ही वारंवार राज्यभर फिरताय, राज्यभर तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही वारंवार सांगताय की मला धमकीचे फोन येत आहेत, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय. मग सरकारला काय तुम्ही सांगणार आहे? आम्ही सरकारला एकच सांगतोय की ज्या कोणी लोकांनी कायदा हातात घेतलाय, आमच्यावर हल्ले केले, त्यांचं पुढं काय झालं, त्यांची शिक्षा काय तुम्ही दिल्या, याचं एक आम्हाला सांगा. माझ्यावर 8-9 हल्ले झालेले आहेत. तुम्ही रिपोर्ट लगेच मागवू शकता, त्या SP ना फोन करू शकता. त्या लोकांना जर प्रॉपर शिक्षा झाली असती तर पुढच्या माणसाचं धाडस झालं नसतं, कायद्याचा धाक त्यांना बसला असता. सरकार पण हल्ले करूनला पाठीशी घालतंय असं तुमचं म्हणणं? त्यांना काहीच होत नाही ना, ते हार घालून तासाभरात बाहेर येत आहेत ना. मग अजून 10 जण, अरे काहीच होत नाही, गाडी फोडा, चला त्याला काळं फासू, त्याला चला मुस्काडात मारू, स्टंटबाजी चालू आहे सगळी. अरे मग लक्ष्मण हाकेची ही वेळ असेल तर गावातल्या ओबीसीचं काय? त्यामुळं महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे. एका जातीच्या जात वर्चस्वाखाली महाराष्ट्र भरडला जातोय. महाराष्ट्रामधल्या बलुत्या लोकांना, SC ST मधल्या लोकांना आजही मोकळा श्वास घ्यायला जागा नाही. आम्ही ओबीसीची गोष्ट करतोय तर आमच्यावर एवढे हल्ले होत आहेत, पोलीस संरक्षणामध्ये हल्ले होत आहेत. मग गावातलं एक घर असणाऱ्या माणूस कसा बोलू शकेल? आणि आज आरक्षण गेलंय, हे भयंकर आहे. नक्कीच आपण पाहतोय की लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगण्यात येतं माझ्यावर आतापर्यंत 9 हल्ले झालेले आहेत आणि हे सगळे हल्ले करणारे जे आहेत ते पवार कुटुंब आणि पवार कुटुंबातले जे नेते आहेत त्यांच्या संबंधित ही सगळी लोक आहेत आणि यांची तपासणी करावी. खरं तर ते सांगतायत की हल्ला करणारे लोक एका तासात सुटतायत आणि त्यांची सत्कार केले जातात. त्यामुळे महाराष्ट्रभर माझ्यावर हल्ले होण्याची भीती आहे, धमक्यांचे फोन देखील येत आहेत. याची दखल सरकारने घेतली पाहिजे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पाहावं लागेल की आता सरकारकडून या सगळ्या गोष्टीची कशा प्रकारे दखल घेतली जाते. कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.